लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जुन्या नाशिकमध्ये भीषण आग, म्हशींच्या गोठ्याला आग लागून 12 जनावरे जखमी. नानावली परिसरात गोठ्याला लागलेल्या आगीत 2 जनावरे गंभीर. अग्निशमन दलाकडून तातडीने बचाव कार्य. सविस्तर बातमी. जुने नाशिक येथील नानावली परिसरात मुरलीधर जाधव यांच्या म्हशींच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत एकूण 12 जनावरे जखमी झाली आहेत. यामध्ये 2 जनावरे अत्यंत गंभीर जखमी असल्याची माहितीही समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र शॉर्ट सर्किट किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अचानक आग भडकल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केले. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत गोठ्यातील जनावरांना मोठ्या प्रमाणात इजा झाली होती. या आगीत एकूण 12 जनावरे जखमी असून त्यापैकी 2 जनावरांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित जनावरांवर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. साधारणतः 5:18 मुख्यालयाला कॉल आला. क्षीरसागर म्हणून यांनी कॉल केला होता की बा नानावली पोलीस चौकीच्या शेजारी तिथं आग मोठ्या प्रमाणात लागलेली आहे. त्यानुसार आम्ही मुख्यालयामधील एक बंब टर्नआउट केला. त्याच्यानंतर अजून मदतीची गरज असल्याने दुसरा बंब टर्नआउट केला. 2 बंबाच्या साहाय्याने सदर ठिकाणी पाणी मारून चहू बाजूने पाणी मारून इथली परिस्थिती बघितली असता पूर्ण पत्रे वगैरे बल्ल्या वगैरे जळालेल्या होत्या आणि वेळीच आपण आल्यामुळे ती आग मोठ्या प्रमाणात होऊ दिली नाही. आणि पण सदर आगीमध्ये 10 ते 12 म्हशी आणि गायी म्हणजे टोटल 10 ते 12 म्हशी आणि गायींना या आगीची आस लागलेली आहे. त्यापैकी 4 गायींना 4 म्हशी व गायी काही वासरू आहे त्यांना जास्त प्रमाणात ते जळाले आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.